श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 4. 14व्या अध्यायात सद्गुरू नमनाच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर असं म्हणतायत की आमचे सद्गुरू हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत. सोहम भावामध्ये ते सतत रमलेले आहेत. पीडितांना सोडवण्याकरता ते दयेचे समुद्र आहेत. अध्यात्म विश्वरूपी स्त्रीचे ते प्रियकर आहेत. या जगातील पाण्याला जो ओलावा प्राप्त झालेला आहे तो सद्गुरूंच्या मुळं प्राप्त झालेला आहे. पृथ्वीला जी सहनशीलता प्राप्त झालेली आहे ती त्या सद्गुरू सत्तेमुळंच प्राप्त झालेली आहे. चंद्र सूर्याला जो प्रकाश प्राप्त झालेला आहे तो सद्गुरूंच्या कृपेमुळं प्राप्त झालेला आहे. आणि आकाश ज्याच्यामध्ये लपंडाव खेळतं असं विराट अवकाश म्हणजे माझे सद्गुरू आहेत. एवढं सगळं वर्णन करतात आणि ज्ञानदेव पुढे एके ठिकाणी असं म्हणतात की नाही सद्गुरूंचं वर्णन करताच येत नाही. ज्ञानदेव सद्गुरूंना उद्देशून म्हणतात, महाराज तुमचं वर्णन करणं अहो वेदाला सुद्धा शक्य झालेलं नाही. वैखरी वाणी जेव्हा वर्णन करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती वैखरी परावाणीसह मौनावते आणि लाजून मुकेपणानं स्तब्ध राहते. आता म्हणाले तुमची स्तुती करण्याचा प्रयत्न सोडून देणं हेच बरं. किती शब्द आणले तरी त्या शब्दातून सद्गुरूंचा महिमा सद्गुरूंचा मोठेपणा सांगता येतच नाही. मग ज्ञानदेव असं म्हणतात, या लागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले. स्तुती करण्याचा प्रयत्न हाच वेडेपणा आहे. हा प्रयत्न सोडून देऊया आणि त्यांच्या चरणावर आपलं मस्तक नम्रपणानं ठेवावं. यातच आपलं कल्याण आहे, यातच आपलं हित आहे. एवढं म्हणून पुन्हा ज्ञानदेवांच्या प्रतिभेला नवा उन्मेष येतोच. ज्ञानदेव पुन्हा सद्गुरूंचं वर्णन करताना गौरव करताना असं म्हणतात, अगा विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. हे विश्वैकधाम असणाऱ्या सद्गुरू दोन्ही दृष्टीनं अर्थ लावायचा. ज्याचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजे हे विश्व आहे किंवा ज्याच्या ठिकाणी हे विश्व सामावलेलं आहे असे हे माझे सद्गुरू, त्यांनी माझ्यावर कृपा करावी. कृपेचा प्रसाद मला द्यावा. त्यांचा प्रसादरूपी चंद्रमा माझ्या हृदयामध्ये उदयाला यावा. म्हणजे माझ्या अनुभवाची पौर्णिमा आपोआप पूर्ण होईल. चंद्र कलेकलेनं वाढतो. पौर्णिमा आली की तो सगळ्या कलांनी विकसित झालेला असतो. सद्गुरूंची कृपा ही चंद्रासारखी आल्हाददायक आहे, सूर्यासारखी तापदायक नाही. चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन. ही विशेषणं पुढे संतांचा गौरव करत असताना येतात. सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये जो कृपेचा चंद्र उगवलेला असेल तो जसाच्या तसा अमृताचा वर्षाव करीत त्या शिष्यावर त्याला पावन करून टाकतो. त्याच्या उद्धाराची प्रक्रिया लगेच सुरू करून देतो. आणि मग याच्या ठिकाणी जी असणारी स्फूर्ती ती नवे नवे उन्मेष धारण करून प्रकट व्हायला लागते. दोन्ही दृष्टीनं, साहित्याच्या दृष्टीनं आणि अनुभवाच्या दृष्टीनं, दोन्ही दृष्टीनं तो साधक परिपूर्णतेकडे जायला लागतो. सामान्याला असामान्याकडे नेणं, मृत्यूकडून अमृततत्वाकडे नेणं, अंधारातून प्रकाशाकडे नेणं या सगळ्या वैदिक प्रार्थना आहेत. तेच कार्य सद्गुरू करत असतात. ज्ञानदेव अनुभव सांगताहेत, जी अवलोकिलिया माते. त्यांनी माझ्याकडे नुसतं पाहिलं. पाहिल्याबरोबर काय झालं? उन्मेष सागरी भरिते. माझ्या अंतःकरणरूपी समुद्राला नवे नवे उन्मेष आले, भरतं आलं. वोसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे.
माझं अंतःकरण विविध रसांनी ओसंडून वाहायला लागलं. परिणाम आनंदच, दुसरं काही नाही. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ओवीमध्ये ज्ञानदेवानी सांगून टाकलंय ते हे की अध्यात्म हे रसमय असलं पाहिजे. ओसंडून वाहणारी जी स्फूर्ती आहे ती रसवृत्तीला व्यापक रूप देणार आणि तो उन्मेष प्रकट होणार. रसमयता हा परमार्थाचा गाभा आहे. जी माणसं साधना करून उपासना करून रुक्ष आणि एकाकी होतात, मनोरुग्ण होतात, त्यांची साधना चुकीची आहे असं संप्रदायाच्या दृष्टीनं म्हणावं लागेल. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. परमार्थ करायला लागलात, नामस्मरण भजन पूजन करायला लागलात की तुमच्या अंतःकरणातले सारे रसभाव ते उत्फुल्ल होऊन तुमच्या अंतःकरणात प्रकट व्हायला पाहिजेत. म्हणून जो आनंदी असतो तो प्रसन्न असतो, जो शांत असतो, जो तृप्त असतो तो साधक. साधकाची ही व्याख्या सद्गुरू मामांनी आपल्याला दिली आहे, सांगितलेली आहे. आपली साधना, आपला मार्ग त्या दिशेनं जाणारा आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.